सहकारी संस्थेचे संघटन या प्रकरणामध्ये व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती याचा अर्थ आपण पाहणार आहोत. सहकारी संस्थेमध्ये अधिमंडळाची वार्षिक सभा ही सर्वोच्च अधिकार असणारी सभा आहे. तिच्या मार्फत व्यवस्थापन समितीस दैनंदिन व्यवहार पाहण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त होतात. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सभासदांची असते. परंतु सर्वच सभासद संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाही, कारण सभासदांची संख्या जास्त असते. तसेच सभासदातील बदल, सभासदाचे दूरवर वास्तव्य इत्यादी कारणांमुळे सहकारी संस्थेला पर्यायी व्यवस्थापनाची व्यवस्था करावी लागते. म्हणून सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. त्यांनाच संचालक असे म्हणतात. आणि त्या संचालकाच्या समूहास एकत्रितपणे व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. ज्या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपविण्यात आलेले आहे, त्या समितीस व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि नियम 1961 आणि उपविधी यामधील तरतुदीनुसार व्यवस्थापन समितीला व्यवस्थापनाचे अधिकार सर्वसाधारण सभेकडून प्राप्त होतात. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे व्यवस्थापन समितीकडे सोपविले जाते. व्यवस्थापन समिती सर्वसाधारण सभेकडून मिळालेल्या अधिकारांचा वापर व्यवस्थापन समितीच्या सभांमध्ये करू शकते. संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये निर्णय व्यवस्थापन समिती घेते. कार्यकारी समितीचा अहवाल हा 5 वर्षाचा असतो. व्यवस्थापन समितीची रचना. व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या उपविधीत दिलेली असते. सामान्यपणे व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या विषम अंकात असते. मतांची समानता टाळण्यासाठी ही संख्या विषम असते. व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या ही जास्तीत जास्त 21 पर्यंत असावी. यामध्ये 2 महिला सदस्य असल्या पाहिजेत. निबंधकास समिती सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार असतो. निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून आणि त्यांची प्रसिद्धी सरकारी राजपत्रात करून सदस्य संख्या ठरवू शकतो. व्यवस्थापन समितीचे कार्य. साधारण 10 प्रकारची कार्य असतात. 1. धोरणांची अंमलबजावणी करणे. 2. सभासदत्वास मान्यता. 3. कार्यालयीन कर्मचाऱ्याची नियुक्ती. 4. भागभांडवलात वाढ. 5. निधीमध्ये वाढ. 6. सेवकांच्या तक्रारीचे निवारण. 7. सभासदांच्या तक्रारीचे निवारण. 8. सभासदाचे हित संरक्षण. 9. निवडणुकीचे आयोजन. 10.
सर्वसाधारण सभांचे आयोजन. 1. धोरणांची अंमलबजावणी. अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेच्या संचालनाबाबत व इतर बाबतीत धोरणे ठरवली जातात. त्या धोरणांची कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंमलबजावणी करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करते. 2. सभासदत्वास मान्यता. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील प्राप्त व्यक्ती सहकारी संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज करतात. संस्थेचा सचिव आलेले अर्ज व्यवस्थापन समितीपुढे मान्यतेसाठी ठेवतो. सभासदत्वासाठीचा अर्ज योग्य रीतीने भरलेला असेल, आवश्यक प्रवेश शुल्क आणि किमान भाग भांडवलाची रक्कम भरलेली असेल तर व्यवस्थापन समितीच्या सभेत अशा अर्जावर विचार होऊन ठराव मंजूर केला जातो. सभासदत्वाचा निर्णय. सभासदत्वासाठीचा अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत घेतला पाहिजे. सभासदत्वाविषयीचा निर्णय घेतल्यापासून 15 दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीस कळविला पाहिजे. 3. कार्यालयीन कर्मचाऱ्याची नियुक्ती. सहकारी संस्थेचे कामकाज व्यवस्थापन समितीपणे व्यवस्थित पार पाडण्यासाठी आवश्यक सेवक वर्गाची संख्या निश्चित करून कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया व्यवस्थापन समिती सुरू करते. यामध्ये वर्तमानपत्रात जाहिरात देणे, अर्ज मागविणे, अर्जाची छाननी करणे, मुलाखत पत्र पाठविणे, मुलाखती घेणे, सेवकांची निवड करणे, वेतन ठरविणे आणि नियुक्तीपत्र पाठविणे, त्यांच्या सेवा शर्ती ठरविणे इत्यादी कार्याचा समावेश होतो. 4. भाग भांडवलात वाढ. कार्यरत असलेल्या सहकारी संस्थेस आवश्यकता भासल्यास अधिमंडळाच्या वार्षिक किंवा विशेष सर्वसाधारण सभेत भाग भांडवल वाढीबाबतचा ठराव मंजूर करून तो निबंधकाकडे मंजुरीसाठी पाठविला जातो. यावर निबंधक भाग भांडवल वाढ करण्याबाबत निर्णय घेतो. निबंधकाच्या मान्यतेनुसार व्यवस्थापन समिती भाग भांडवल वाढविण्यासंदर्भात पुढील कारवाई करत असते. 5. निधीमध्ये वाढ. सहकारी संस्थेस अर्थक्षम करण्यासाठी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करत असते. त्यासाठी ठेवी स्वीकारणे, कर्ज घेणे, देणगी स्वीकारणे इत्यादी मार्गाचा अवलंब केला जातो. 6. सेवकांच्या तक्रारीचे निवारण. सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी व मागण्या असतात. सेवकांच्या तक्रारी, मागण्या, सूचनांकडे योग्य लक्ष दिले पाहिजे. अन्यथा सेवकांमध्ये असंतोष किंवा अस्वस्थता निर्माण होते. याचा सहकारी संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
सहकारी संस्थेतील कर्मचारी बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे सूचना, मागणी व तक्रार करत असतात. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी या कार्यालयीन वेळेत, कार्यालयातील सुविधा, आरोग्यविषयक सोयीचा अभाव, तसेच पगारवाढ, बोनस, सुट्ट्या, रजा इत्यादी बाबत मागण्या असतात. अशा वेळी व्यवस्थापन समिती प्राप्त झालेल्या तक्रारीवर विचार करून त्या सोडविण्याचे प्रयत्न करतात. 7. सभासदांच्या तक्रारीचे निवारण. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. कर्मचारी वर्गाकडून त्यांना योग्य तो सन्मान मिळाला अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु त्याबाबतचा त्यांचा अनुभव चांगला नसेल तर संस्थेच्या कामकाजाविषयी ते व्यवस्थापन समितीकडे तक्रार करत असतात. यामध्ये भाग हस्तांतरणास विलंब, कर्ज मंजुरीस विलंब, कमी लाभांश, अनावश्यक वजावटी इत्यादी. व्यवस्थापन समितीने या तक्रारीची विनाविलंब व गांभीर्याने चौकशी करून शक्य असल्यास त्या उपाययोजना करून तक्रारीचे निवारण करणे आवश्यक असते. 9. सभासदाचे हितसंरक्षण. सहकारी संस्थेतील सभासद हे कमी उत्पन्न गटातील असतात. त्यांनी त्यांची बचत सरकारी संस्थेमध्ये गुंतवलेली असते. त्यामुळे सहकारी संस्थेकडून उत्तम सेवा, उत्पादित वस्तूंना योग्य किंमत, योग्य लाभांश, संस्थेतील निधीची सुरक्षित गुंतवणूक व्हावी अशी अपेक्षा असते. सभासदांनी व्यवस्थापन समितीवर दाखविलेल्या विश्वासास पात्र राहणे हे व्यवस्थापन समितीचे कर्तव्य आहे. 9. निवडणुकीचे आयोजन. संस्थेच्या सर्व निवडणुका घेणे तसेच मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेण्याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण तसेच निबंधकास कळविण्याची जबाबदारी व मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्याचे काम व्यवस्थापन समितीचे आहे. 10. सर्वसाधारण सभांचे आयोजन. व्यवस्थापन समितीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे अधिमंडळाच्या वार्षिक व अधिमंडळाची विशेष सभा बोलविलेला पाहिजे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी बोलवली पाहिजे. सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठविणे, सभेच्या सूचनेबरोबर वार्षिक अहवाल, हिशोब तपासणीचा अहवाल पाठविणे इत्यादी कार्ये व्यवस्थापन समितीला करावी लागतात.